तिच्याशी आपले लग्न झाले हे लपवून तिच्याशी लग्न केले आणि तिच्याकडून कार घेण्यासाठी व लॅपटॉप घेण्यासाठी जवळजवळ 6,50,000 अब और भी ज्यादा जोश से उठाइए अपनी जिम्मेदारी, शुरू करिए अपना खुद का काम विद क्रूजर प्राइवेट लिमिटेड। पियाजो आपे कार्गो एंड पैसेंजर 3 व्हीलर टेम्पो अब डीजल पेट्रोल के साथ सीएनजी में भी उपलब्ध। आइए क्रूजर प्राइवेट लिमिटेड, अपोजिट रिलायंस स्मार्ट, नसीराबाद रोड, बिहारीगंज, अजमेर। नालासोपारा पोलीस ठाण्यात एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्यामध्ये फिरोज शेख यांनी त्या महिलेशी शादी.com या संकेतस्थळावर ओळख करून तिच्याशी आपले लग्न झाले हे लपवून तिच्याशी लग्न केले आणि तिच्याकडून कार घेण्यासाठी व लॅपटॉप घेण्यासाठी जवळजवळ 6,50,000 घेऊन तो पळून गेला होता। त्याप्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्यामध्ये आरोपीला ट्रॅप लावून आम्ही कल्याण येथून अटक केलेला आहे। त्याच्या अटकेमध्ये आम्हाला जवळजवळ 3.5 लाखाचा मुद्देमाल, त्यामध्ये चेकबुक, महिलांचे ATM कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, 6 मोबाईल फोन्स असा मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे। सर, ह्या कशा प्रकारे महिलांना टार्गेट करायचा? याची मोडत अशी आहे की शादी.com वरून जे घटस्फोटित ज्या महिला आहेत त्यांना लग्न करण्याचे आमिष दाखवून हा त्यांना जवळीक निर्माण करतो आणि त्यांच्याशी लग्न करतो आणि पैसे घेऊन तो पसार होतो। सर, याने आतापर्यंत कुठे कुठे असे गुन्हे केलेले आहेत आणि साधारण किती गुन्हे या ठिकाणी दाखल आहेत आणि लोकांना काय? यापूर्वी याने असे गुन्हे पुण्यामध्ये 2 केलेले, एक हडपसर आहे, भोसरी आहे, मुंबईमध्ये घाटकोपर, पार्ला, अर्नाळा, नालासोपारा जवळजवळ असे 7 ते 8 गुन्हे याने केलेले आहेत। यापूर्वी तो पुण्यामधील एका गुन्ह्यामध्ये 7 वर्ष तो जेलमध्ये होता। सर, या ठिकाणी अजून इतर राज्यामध्ये सुद्धा यांनी काय गुन्हे केले जसं आहे? याच्याकडे तपासामध्ये अशी माहिती मिळेल की यांनी जवळजवळ 25 ते 30 महिलांची अशा प्रकारे फसवणूक केलेली आहे। त्याच्यामध्ये मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, दिल्ली आहे, गुजरात आहे, अशा या ठिकाणी त्यांनी अशा महिलांना जाळ्यातून फसवणूक केलेली आहे। सर, लोकांना काय आवाहन करा? लोकांना मी एवढं सांगेन की शादी.com या संकेतस्थळावरून जोडीदारांची निवड करताना त्याची व त्याच्या कुटुंबाची पूर्ण माहिती घ्यावी, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि असा काही प्रकार झाला तर तात्काळ